हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला। हिंगोली सेनगाव महामार्गावरील नरसी नामदेव येथे संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 2 तास रस्ता रोखून धरत तीव्र आंदोलन केले। गेल्या 10 दिवसांपासून हिंगोलीतील पेट्रोल पंपांवर डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे। त्यातच लागोपाठ झालेल्या इंधन दरवाढीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे। शेतातील मशागतीची कामे सोडून शेतकऱ्यांना तासनतास उन्हात डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे। याच संतापातून शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकरी आज रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महामार्ग रोखला। या आंदोलनादरम्यान रस्ता मोकळा करण्यावरून पोलीस आणि आक्रमक शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। जोपर्यंत डिझेल पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। अखेर महसूल आणि पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत हा प्रश्न तात्काळ शासनाकडे मांडून डिझेल पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे। या आंदोलनात माधव कोरडे, गजानन कावरखे, दत्तराव जाधव यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते। कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं होतं 22 तारखेला की प्रत्येक शेतकऱ्याला 7/12 किंवा ट्रॅक्टरचा आरसी बुक घेऊन या ठिकाणी डिझेल देण्यात यावी, कॅनमध्ये डिझेल देण्यात यावे। आज पाहिला असेल प्रत्येक पंपावर फक्त शेतकऱ्याची लाईनला आहे, कारण पाहिला असेल शेतकऱ्यांचा हंगाम जोड आलेला आहे। कुठला टिप्परवाला लाईनला आहे, कोणता कॉन्ट्रॅक्टर लाईनला नाही, कोणता मंत्री आमदार लाईनला नाही, फक्त शेतकरी लाईनला आहे। या ठिकाणी या बोंबीच्या देटापासून तुमचा कृषी मंत्री असेल, सर्व भाजपचे मंत्री असतील, नुसते बोंबला येत म्हणजे या ठिकाणी डिझेल नसताना डिझेल आहे म्हणाले तर मग डिझेल असताना जर लाईनला का लावत आहेत। त्यामुळे पाहिला असेल आज निश्चित डिझेलचा पूर्ण टंचाई आहे। डिझेलचे 7.5 ते 8 रुपये तुमचं लिटर मागे भाव वाढलेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही यांना स्पष्ट निवेदन दिलं होतं की आम्ही जोपर्यंत आरसी बुकवर डिझेल देत नाहीत या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलंय येणाऱ्या 2 दिवसात आम्ही आरसी बुक डिझेल चालू करू, नसता आम्ही पुन्हा रस्ता करणार आहे। निश्चित या ठिकाणी आम्ही जाहीर इथले आमदार सुद्धा जाहीर निषेध करतो। आज आमदार या ठिकाणचे हे काय सांगतात आपल्याला प्रधानमंत्री, कोणी तेल खाऊ नका, फिरायला जाऊ नका, स्वतः बाहेर देशात गेले। आज आमदाराचं कुटुंब कुठे तुम्ही पहा, आमदाराचं कुटुंब पूर्ण आज बाहेर दिसायला फिरायला गेलं म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। हे नियम फक्त कोणाला मंत्र्यासाठी का शेतकऱ्यासाठी? म्हणजे आज शेतकरी पूर्ण पाहिला असेल महाराष्ट्रामध्ये दर 3.5 घंट्याला एका शेतकऱ्याची आत्महत्या होते। मला वाटते कालच या ठिकाणी औंढा या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाली। रोज असा दिवस तुम्हाला पेपरला बातमी तुम्ही छापता आणि या ठिकाणचे मंत्री सांगतात तुम्ही फिरायला जाऊ नका, तेल खाऊ नका। यांचा ऐकून मित्र पाहिला तुम्ही डोक्याला मी तेल लावून आणखी निश्चित तुम्हाला सांगतो मी या भोंगळा कारभार आहे। यांनी एक तर खुर्च्या खाला करावं नसता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी जसं मागे कोणत्या देशात झालं होतं, जनता रोडवर आली होती। आज कॉक्रोच जनता पार्टी पाहिला असं तुम्ही साधी ती हिंग पडी आहे, पण त्यांनी पूर्ण डिझेल मिळ्या हँग करून टाकलाय आणि त्याचं अकाउंट सुद्धा त्यांनी बंद केलंय। आज असे अनेक प्रश्न आहेत। आज शेतकरी जर खतात दुकानावर गेला तर त्याला पाहिला असेल खत मिळत नाहीये, तुम्ही काहीतरी लिंकिंग देत आहेत। काय सांगता माहिती कृषी अधिकारी, इथं खताला अडचण नाहीये, नुसतं पेपरबाजी कागदावर दाखवून या ठिकाणचा भारत चालत आहे। पण कागद भारतावर चालणार नाही, हा कागद भारत देश नुसत्या कागदावर चालणार नाही, याचं तुम्ही लक्षात घ्या। या ठिकाणी जर जनता उत्सव रस्त्यावर आली, आज पाहिला असेल या ठिकाणी आमच्या पोलिसांच्या अंतर्गत गाव आहे 55 आणि पोलीसवाले 45, काय करतील? आम्ही कायदा तोडायला तयार नाही, आम्हाला कायदा तोडायचा नाही, पण जर तुम्ही आमच्या घाटीपर्यंत असाल आम्ही झाडा लटकल्यापेक्षा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडायचं काम या ठिकाणी जनता करेल, युवक करल, हे तुम्ही लक्षात घ्या। पण तात्काळ या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी डिझेल आरसी बुक किंवा तुमच्या 7/12 देण्यात यावे। कारण पाहिला असेल परभणी असो, नांदेड असो, जिल्ह्यामध्ये 7/12 चालू आहे। म्हणून तुम्हाला हेच सांगतो तात्काळ या ठिकाणी पाहिला असेल आज या ठिकाणी मंत्र्याचे रखेल या ठिकाणी अधिकार झाले, मी असं म्हणतो। कारण काय पाहिला असेल यांच्या मनाने नियम चालू येतं। परभणीला डिझेल 7/12 चालू आहे, जालन्याला डिझेल 7/12 चालू आहे, संभाजीनगर डिझेल चालू आहे, इथं का नाही?
हा आमचा तुमच्यामधून प्रश्न आहे. हा तुम्ही पूर्ण मंत्र्यापर्यंत हा तुम्ही पोहोचाल अशी मी विनंती करतो. आणि हे तर ऍक्च्युली मी स्वतः जवळपास 15 दिवसापूर्वी ज्या वेळेस डिझेलची टंचाई निर्माण होत आहे असं चित्र दिसायला लागलं, त्यावेळेसच मी एक निवेदन दिलं की कलेक्टरला किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय करा की त्या ट्रॅक्टरवाल्यांचं आरसी बुक बघा आणि आरसी बुक बघून प्रतिदिन 3000चा कॅन मध्ये डिझेल द्या. म्हणजे असं एक 2-3 दिवस त्यांनी ते डिझेल दिलं सुद्धा कॅन मध्ये, परंतु नंतर त्यांना पुन्हा अफलातून हे केलं की नाही डिझेल मध्ये कॅन दिल्याच्या नंतर कॅन मध्ये लोक जास्त स्टॉक करायलेत. पण मला हे म्हणायचंय, जर समजा आपण आरसी बुक पाहून जर दिलं तर स्टॉक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण एका दिवशी एका आरसी बुकवर फक्त 3000चं डिझेल देणं गरजेचं होतं आणि 3000चं जर डिझेल दिलं तर पूर्ण ते ट्रॅक्टर 24 तास त्या 3000 रुपयामध्ये चालू शकतंय. परंतु हे प्रशासन अजिबात काहीच लक्ष द्यायला तयार नाही. त्याच्यानंतर 22 तारखेला सुद्धा निवेदन दिलं. 22 तारखेच्या निवेदनाच्या नंतर आज तरी सुद्धा इथं आज आपल्याला निवेदनाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं नाही अद्याप, किंवा आम्ही देऊ शकत नाही का देऊ शकतो म्हणून. आणि इथं लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची यांच्यामध्ये हिंमत नाही, म्हणून पोलिसला पुढे करून इथं बळाचा वापर करून इथला शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे. कारण आपल्याला बघितलं असेल इथं आज जे लोक तुम्हाला रस्त्यावर दिसत नाहीत त्याचं कारणच आहे की हे दाबण्याचं काम करत आहेत. मध्ये शेतकऱ्याची आव्हानं पाहता हे सरकार अपयशी ठरत आहे हे एवढं सिद्ध होते. आज बाजारामध्ये खत नाही, पंपावर डिझेल नाही, बँकेमध्ये कॅश नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मशागत करायची कशी? आणि याला तुम्ही कृषीप्रधान देश म्हणता. या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी मस्त एसी मध्ये बसून त्यांचा राज्यकारभार चालू आहे. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एसी मध्ये बसून त्या ठिकाणी त्यांच्या तिथून गप्पा हाणतात की पंपावर गेल्यावर कॅनीमध्ये डिझेल देणार नाही, 3000च्या वरी डिझेल देणार नाहीत, आणि खुशाल बोर मशीन मध्ये हजारो लिटर त्या ठिकाणी डिझेल देतात. शेतकरी काय तुमचे दुश्मन आहेत का? शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी मशागत करू देणार नाहीत काय? आज जर आम्हाला रस्त्यावर बसण्याची वेळ जर आणली असेल तर या हिंगोली प्रशासनाने या शासनाने इथले आमदार खासदार या लोकांनी आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर बसण्याची वेळ आणलेली आहे. मात्र यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांवर जर अशीच परिस्थिती तुम्ही निर्माण करत राहिले तर शेतकरी नागरांच्या फळाच्या तलवारी करतील, हातामध्ये रुमणे घेतील आणि तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवून देतील. वेळ प्रसंगी शेतकरी या नेत्यांना गावबंदी करतील, सरकारला त्या ठिकाणी त्यांची खुर्ची जागेवर ठेवणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, बँकेमध्ये शेतकऱ्यांना कॅश द्या आणि पंपावर डिझेल द्या. बाजारामध्ये खत जे काही आमच्या शेतकऱ्यांना लागते ते आम्हाला उपलब्ध करून द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा.